तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करावेत ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. तर चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नसतो. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नसतो. आणि वाईट लोकांना खूप काही देतो, पण त्यांना साथ तो कधीच देत नसतो. तर हे देवाचं असं असतं. ध्यानात ठेवा की निराशवादी विचार ठेवल्यानं यश कधीच मिळत नसतं, आणि सकारात्मक विचारसरणी असल्यास यश हे नक्की मिळत असतं. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर ना, त्याची सुरुवात कठीण गोष्टीनं होत असते. आपल्याला पुढं काहीतरी चांगलं द्यायचं असेल ना देवाला, तर त्याची सुरुवात इतक्या कठीण गोष्टीनं होत असते ना, पण ती कठीण गोष्ट ना खूप मोठ्या यशापर्यंत नेत असते आपल्याला. आणि नशीब जर काही अप्रतिम गोष्ट देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनं होते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, तर न मागता ते खूप काही देतील. मागायची कधीच गरज पडणार नाही. स्वामींकडे ना कुठलीच गोष्ट मागावी लागत नसती, फक्त स्वामींची नित्य सेवा. स्वामी म्हणतात की भुकेल्याला अन्न दे, ताणातल्याला पाणी दे, आणि गरजू व्यक्तींना मदत कर, आणि त्यातच तुम्हाला शोध. मी माणसांमध्येच आहे, माझ्या मूर्तीमध्ये काहीच नाही, मी फक्त माणसांमध्ये मी आहे. तर ना स्वामी समर्थ असं बोलत असतात की तू फक्त मला माणसांमध्ये बघ, तुझ्या मनामध्येच आहे मी. तुझ्या भुकेल्याला अन्न देणे, ताणासलेला पाणी देणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, गोरगरिबांना अन्न वस्त्र दान करणे, हे केल्यानंच आपल्याला पुण्य मिळतो. हे स्वामींची सेवा आहे. बाकी काही सेवा करायची गरज नाही. फक्त स्वामींचं नामस्मरण करणे, त्यांची उपासना करणे, असं काय त्यासाठी काय खर्च करावा लागत नाही, काय नाही. फक्त आपल्या मुखात स्वामींचं नाम घेणे, हीच त्यांची सेवा आहे. स्वामींसाठी दुसरं काहीच नको असते, फक्त हे स्वामींना हवं असते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या